नवीन वर्ष आले की सर्वांचे लक्ष ज्योतिषाकडे वळते. हे नवीन वर्ष कसे असेल? नवीन वर्षात काय घटना नवीन घडतील? हे सर्व जाणण्याची आपल्याला इच्छा असते. तर या नवीन वर्षामध्ये प्रत्येक राशीनुसार आपल्याला कशा प्रकारे फळ मिळेल, हे नवीन वर्ष कसे असेल, कोणत्या घटना तुमच्या जीवनामध्ये घडतील, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. मेष राशीवर जन्मलेल्या व्यक्तीसाठी हे नवीन वर्ष 2024 अतिशय उत्तम आहे. या नवीन वर्षामध्ये मेष राशींचे व्यक्ती अतिशय अग्रेसर होऊन काम करतील. मेष राशींचे व्यक्ती हे अतिशय मनात विश्वास घेऊन भविष्याची वाटचाल करणारे असतात. मनामध्ये धीर आणि कोणत्याही अडचणींवर मात करण्याची शक्ती यांमध्ये असते. हे व्यक्ती मनात अभिमान घेऊन आणि मित्रांसोबत कार्य करत आनंदित राहणारे असतात. परंतु यांचा राग हा अनावर असतो. ते रागावरती बंधन घालू शकत नाहीत. हे असे मेष राशींचे व्यक्ती असतात. तर हे नवीन वर्ष मेष राशींच्या व्यक्तींसाठी कसे असेल हे पाहत असताना या नवीन वर्षामध्ये मेष राशींच्या व्यक्तींसाठी हे अतिशय महत्त्वाचे हे नवीन वर्ष आहे. या महत्त्वाच्या घटना या वर्षी नक्की घडतील. सुरुवातीचा कालावधी हा विशेष महत्त्वाचा आहे. आपली कामे मार्गी लागतील. सर्व कामे ही यशस्वी आणि सक्सेस आपल्याला मिळवून देणारी आहेत. तर आपल्या कामावरती अतिशय अग्रेसर होऊन काम करणे तितकेच गरजेचे आहे. नवीन वर्षामध्ये आपण जागेमध्ये कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम करण्याची इच्छा असेल तर त्या दिशेने आपण प्रयत्न करावा. आपल्याला नक्की यश मिळेल. हे वर्ष सुख समृद्धीचे असेल. अनेक लहान मोठ्या कारणाने तुम्हाला सुख समृद्धी लाभेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष अत्यंत उत्तम आणि नवीन पाऊल उचलण्यासाठी अतिशय उत्तम आहे. या नवीन वर्षामध्ये व्यवसायात प्रगती, नवीन मार्ग मिळतील. या नवीन मार्गांवरती आपण अतिशय उत्तम वाटचाल करताल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष विशेषतः शुभफळ देणारे आहे. सुरुवातीचा कालावधी हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या कालावधीमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी कामांमध्ये वृद्धी होईल. मेहनत वाढेल. त्याचे फळही त्यांना त्याप्रमाणे अतिशय शुभफळ भेटेल आणि आपल्या कार्यामध्ये त्यांना यश मिळेल. त्याचा लाभही उत्तम मिळेल. तसेच आपल्या पार्टनरसोबत हेही वर्ष अत्यंत शुभदायक आणि समृद्धीचे राहील. या वर्षात तुम्ही सुख समृद्धीने राहाल. शिक्षण करणाऱ्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष उत्तम आहे. यश आणि कीर्ती दाखवणारे हे वर्ष आहे. हे उत्तम कार्य तुमच्याकडून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामध्ये घडून येतील. हा कालावधी अत्यंत शुभफळ देणार आहे. या शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या प्रयत्नावरती, आपल्या मेहनतीवरती नक्की यश मिळवून आणतील. आरोग्य पाहत असताना सर्वसाधारणपणे मेष राशींच्या व्यक्तींसाठी उत्तम आरोग्य असेल. काही कालावधीसाठी आपली काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. भाग्य व धन पाहत असताना गुरु हा तुमच्या मेष राशीत आहे. हा 1 मेला वृषभ राशीमध्ये जात आहे. तर आपल्या धनस्थानामध्ये असणाऱ्या वृषभ राशीमध्ये जात आहे. त्यामुळे तुम्हाला धनासंबंधित प्रश्नही मिटतील आणि तुम्हाला उत्तम लाभ होईल. तुमच्या कार्यामधून तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त फळ मिळेल. शनी महाराज लाभस्थानामध्ये आहेत. त्यामुळे आपण सेविंग करणे, इन्व्हेस्टमेंट करणे अत्यंत गरजेचे आहे आणि यावर्षी कर्ज घेणे सहसा टाळावे. कर्जामध्ये कोणतीही वस्तू किंवा जमीन घेऊ नये. शनी महाराज 2025ला राशी बदलतील. त्यामुळे तुम्हाला शनीची 7.5 ही 2025ला लागेल. त्यामुळे त्याआधी आपण प्रिपेअर राहणे अतिशय गरजेचे आहे. तर सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट करून आपल्या फ्युचरचा विचार करणे ही तितकेच गरजेचे आहे.
परदेश गमन करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा परदेशासोबत व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष अत्यंत फलदायक आणि शुभप्रद देणारे आहे। या नवीन वर्षामध्ये तुम्हाला नवीन व्यवसाय परदेशातून मिळेल आणि तुम्ही जर शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी जर परदेश गमन करत असताल तर त्यातूनही तुम्हाला लाभ होईल। धन्यवाद। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, ज्योतिषासंबंधित माहिती घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे। धन्यवाद।